नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदार व टपरी धारकांना नुकसान भरपाई देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक किंवा निधी या ठिकाणी म्हणजे कोषागारातून रक्कम आहरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण GR देखील प्रकाशित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अतिवृष्टीमध्ये किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या दुकानदार किंवा टपरी धारकांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्या समोर हा GR आहे. सन 2026-27 करिता लेखा शीर्ष 2245 2194 व लेखा शीर्ष 2245 2381 अंतर्गत उणे प्राधिकार्य पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्याकरिता प्राधिकृत करण्याबाबत महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभाग दिनांक 13 ऑगस्ट 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तग्रस्तांच्या कपड्यांच्या व घरगुती भांडी वस्तू यांच्या झालेल्या नुकसानीकरिता व दुकानदार व टपरी धारकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष वाढीव दराने या ठिकाणी मदत करण्यासंदर्भातील दिनांक 28/7/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. बाधित कुटुंबांना घरगुती भांडी वस्तू आणि कपड्यांसाठी तसेच दुकानदार व टपरी धारकांना विशेष वाढीव दराने देण्यात येणाऱ्या मदतीस सन 2024-25 व सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता देखील मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता मुदतवाढ देऊन कपड्यांच्या व घरगुती भांडी वस्तू यांच्या नुकसानीकरिता लेखा शीर्ष 2245 2194 व दुकानदार व टपरी धारकांच्या झालेल्या नुकसानीकरिता लेखा शीर्ष 2245 2381 अंतर्गत उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून ही रक्कम आहरित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. सन 2026-27 या वित्तीय वर्षात नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तग्रस्तांच्या कपड्यांच्या व घरगुती भांडी वस्तू यांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष वाढीव दराने करावयाच्या मदतीचे वाटप हे तातडीने व्हावे याकरिता मागणी क्रमांक C6 मुख्य लेखा शीर्ष 2245 या नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य 02 पूर चक्रीवादळे इत्यादी 101 अनुग्रह सहाय्य 92 राज्य आपत्ती प्रतिसाद या निधीच्या मानकाव्या अतिरिक्त खर्च 9201 रोख भत्ता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सहाय्य व जखमींना मदत अनिवार्य 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर सशर्त 2245 2194 या लेखा शीर्षा अंतर्गत देयके अदा करण्याकरिता जिल्हा अधिकारी यांना उणे प्राधिकार्य पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यासाठी प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच दुकानदार व टपरी धारकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष वाढीव दराने करावयाच्या मदतीचे वाटप देखील तातडीने व्हावे याकरिता मागणी क्रमांक C6 मुख्य लेखा शीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्यक 02 पूर चक्रीवादळे इत्यादी 119 हानी पोहोचलेली हत्यारे व साधन सामग्री यांची दुरुस्ती ती नव्याने पुरवणे यासाठी कारागिरांना सहाय्य 92 राज्य आपत्ती प्रतिसाद या निधीच्या मानका व्यतिरिक्त खर्च 9201 हानी पोहोचवलेली हत्यारे व साधन सामग्री यांची दुरुस्ती ती नव्याने पुरवणे तसेच कच्च्या प्रक्रियाधीन व तयार करावयाच्या मालाच्या नुकसानीसाठी कारागिरांना सहाय्य अनिवार्य 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2245 2381 या लेखा शीर्षा अंतर्गत देयके अदा करण्याकरिता उणे प्राधिकार पत्रावर कोषागारातून रक्कम आहरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपदग्रस्तांच्या कपड्यांच्या व घरगुती भांडी वस्तू तसेच दुकानदार व टपरी धारकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष वाढीव दराने द्यावयाची मदत वाचा क्रमांक 1 येथील नमूद दिनांक 28/7/2023 च्या शासन निर्णयानुसार देण्यात यावी. तथापि पालघर जिल्हा वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात माहे जुलै 2026 मध्ये झालेल्या या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसांमुळे झालेल्या नुकसानीकरिता
CLS 2026 प्रकरण 322 मदत दिनांक 3/8/2026 अन्वये विशेष पॅकेज मंजूर केलेला आहे। उणे प्राधिकार पत्रावर निधी वितरित करताना संबंधित अधिकारी यांनी उक्त बाबींचे पंचनामे झाले असल्याची खातरजमा करून निधी वितरित करावा। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 435/2026 व्यय 9 दिनांक 4/8/2026 अन्वये मिळालेल्या सहमतीनुसार हे निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता। सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनय लोखंडे, कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन। प्रत देखील तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने मंत्रालय दिनांक 5 ऑगस्ट 2026 म्हणजे अतिवृष्टी व पूर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या या दुकानदार आणि टपरीधारकांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण GR दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। म्हणजे महाराष्ट्र शासन मदत व पुनर्वसन विभाग यांच्या वतीने निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।